नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य नमिता आणि मी वैद्य भाग्यश्री आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीमधलं चौथं अक्षर आहे श. श आहे शास्त्राचा, जगणं सोपं व्हावं आणि जीवनाचा उद्देश पूर्ण करावा यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या विज्ञानाचा. आयुर्वेदामध्ये वृद्ध वैद्याधार अशी एक संकल्पना आहे. ज्या गोष्टी परंपरेने शतकानुशतकांपासून चालत आलेल्या आहेत व त्यामुळे जीवनात उपयुक्त असल्याच्या सिद्ध झालेल्या आहेत, त्या सगळ्या वृद्ध वैद्याधारामध्ये बसतात. अशीच एक वृद्ध वैद्याधार असलेली संकल्पना म्हणजे सुवर्ण सिद्ध जल. सुवर्ण हा एक मौल्यवान धातू तर आहेच, पण सर्व रसायनांमध्ये सुवर्ण श्रेष्ठ समजलेला आहे. आयुर्वेदात सुवर्णाचा अनेक प्रकारांनी वापर केला जातो. नवजात बालकाला शुद्ध सोनं सहाणेवर उगाळून दिलं जातं. काही विशेष औषधं सुवर्ण पात्रात साठवावीत असं सांगितलेलं असतं. सोन्याचा वर्ख, सोन्याचं भस्म यांचे तर अनेक औषधी प्रयोग सांगितलेले असतात. असाच एक साधा, सहज व अगदी नियमितपणे करता येणारा सुवर्णाचा प्रयोग म्हणजे सुवर्ण सिद्ध जल. सुवर्णाचा समावेश असणारं कोणतंही औषध महाग असणं स्वाभाविक आहे, पण याला एकच अपवाद आहे आणि तो म्हणजे हे सुवर्ण सिद्ध जल. असं म्हणतात की फार पूर्वी भारतात नदीचे तट सुवर्ण कणांनी जगमगत असत. आजच्या काळी जरी हे अवघड वाटत असलं तरी भारतातल्या घराघरात, अगदी हातावर पोट असणाऱ्या मोलमजुरी करणाऱ्याच्याही घरात थोडं तरी सोनं असतंच. सुवर्ण सिद्ध जलाची विशेषता ही की यासाठी सोनं वर्षानुवर्ष वापरलं तरी त्याचा वजनात किंचितही घट होत नाही. त्यामुळे किमतीची, खर्चाची चिंता न करता सुवर्णाचे सगळे गुण अनुभवायचे असेल तर त्यासाठी सुवर्ण सिद्ध जल हा एक सर्वोत्तम उपाय असतो. आयुर्वेदामध्ये सुवर्ण हृदयासाठी हितकर, शरीर धातूंना पोषक आणि रसायन गुणांनी युक्त असतं असं सांगितलेलं आहे. याशिवाय सुवर्ण तिन्ही दोषांचं शमन करतं, डोळ्यांची शक्ती वाढवतं, शरीरातल्या विषद्रव्यांचा नाश करतं, बुद्धी स्मृतिवर्धन करतं. नावाप्रमाणे सुवर्ण म्हणजे वर्ण सतेज होण्यासाठी सुद्धा मदत करतं. आणि हे सगळे सुवर्णाचे उपयोग सुवर्णसिद्ध जलामुळे अगदी सहजपणे अनुभवता येतात. मंडळी, हे ऐकून तुमच्या मनात प्रश्न आला असेल की कसं करायचं हे जल तयार. तर 5 लिटर पाण्यात साधारण 5 ग्राम शुद्ध म्हणजे 24 कॅरेट सोनं टाकून ते पाणी 20 ते 25 मिनिटांसाठी उकळलं आणि गाळून घेतलं की झालं आपलं सुवर्ण सिद्ध जल तयार. पाणी कुठलंही असो, फिल्टरमधून काढलेलं असो, नळामधून आलेलं असो, बॉटलमध्ये पॅक केलेलं असो, अगदी झऱ्याचं असो किंवा गंगेचं असो, सध्या ते पिण्याच्या अगोदर उकळून घेणं हे आवश्यक असतं. यात अजून जर सुवर्ण संस्काराची भर पडली तर खरोखरच सोने पे सुहागा असं म्हणता येईल आणि सुवर्णाप्रमाणे तेजस्वी जीवन जगण्यासाठी मदत मिळेल हे नक्की. आयुर्वेद शास्त्रातील अशाच आरोग्य संकल्पना जाणून घेण्यासाठी पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.